नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं नीट यूजी परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे। 21 जून 2026 रोजी नीट परीक्षा देशभरात घेतली जाणार आहे। यापूर्वी घेण्यात आलेली नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आली। दरम्यान परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे एकूण परीक्षा घेणाऱ्या एनटीए संस्थेच्या कामावरच शंका उपस्थित होते। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा ही राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते। यावर्षी तब्बल 23 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, पण 3 मे रोजी झालेली परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आली। नीट प्रश्नपत्रिकेतील प्रश्न गेस पेपर आणि इतर माध्यमांमधून विद्यार्थ्यांना विकले गेल्याचं समोर आलं। याबद्दलच्या तक्रारी वाढल्यानंतर याचा तपास केला गेला आणि पेपर फुटल्याचं तपासातून निष्पन्न झालं। मिळालेल्या माहितीनुसार नीट यूजी 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे संच हे महाराष्ट्रातील काही खासगी क्लासमध्ये मिळाले होते। एका खासगी क्लासनं परीक्षेपूर्वी काही दिवस आधी विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेतली होती। त्यात प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हे जसेच्या तसे होते। विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची आता आवश्यकता नाहीये। पूर्वीची जी नोंदणी आणि परीक्षा केंद्राची निवड कायम ठेवली जाणार आहे आणि विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेली परीक्षा फी ही परत केली जाणार असून नव्या परीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाहीये। तेवढाच काय तो विद्यार्थ्यांना दिलासा असणार आहे। रविवारी होणाऱ्या या परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी लवकरच सविस्तर मार्गदर्शक तत्व आणि प्रवेश पत्र अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देणार आहे। विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या संदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ एनटीएच्या अधिकृत सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय। 21 जून ही तारीख निश्चित झाल्यामुळे आता विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या नियोजनासाठी मर्यादित वेळ मिळणार आहे। त्या दृष्टीने तयारी करण्याचे संकेत देण्यात आले आहेत। नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे एमबीबीएस, बीडीएस आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागलं होतं। अचानक परीक्षा रद्द झाल्यानं विद्यार्थ्यांवर मानसिक ताण आणि कमी वेळेत पुन्हा अभ्यासाची तयारी करण्याचं मोठं दडपण आलं होतं। मात्र शैक्षणिक तज्ज्ञांच्या मते ही फेरपरीक्षा विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारे फ्रेश स्टार्ट असून त्यांना स्वतःची पात्रता सिद्ध करण्याची ही दुसरी न्याय संधी असेल। परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता जपण्यासाठी संपूर्ण देशाचं लक्ष आता या आगामी परीक्षेवर असणार आहे। पहिल्या परीक्षेत झालेल्या गंभीर त्रुटी आणि पेपर लीकचा प्रकार जर आपण पाहिला तर 21 जून रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी सुरक्षा यंत्रणा कमालीची सतर्क झालेली आहे। परीक्षा केंद्रांवर अधिक कडक नियम लागू केले जातील, डिजिटल पाळत वाढवली जाईल आणि अत्यंत गोपनीय साहित्य हाताळताना विशेष खबरदारी घेतली जाईल। विद्यार्थ्यांचा परीक्षा प्रणालीवरील गमावलेला विश्वास परत मिळवण्यासाठी प्रशासन कोणताही धोका पत्करण्यास आता तयार नाहीये। एनटीए ने नीट यूजी का नई परीक्षा की तिथि घोषणा किया है। 21 जून को री एग्जामिनेशन की डेट घोषणा की है। मित्रों, मैं 2-3 विषय आपके सामने, आपके माध्यम से देशवासियों के सामने, स्पेसिफिक स्टूडेंट्स और उनके अभिभावकों के सामने रखना चाहता हूँ। 3 मई को एग्जामिनेशन हुई। 7 मई तक एनटीए की ग्रीवेंस रिड्यूसल सिस्टम पे कहीं से आपत्ति आई। गेस पेपर में ऐसे कुछ प्रश्न आए हैं जो इस बार की क्वेश्चन सेट्स में था। तुरंत ही हम लोगों की वहाँ चर्चा हुई। एनटीए ने और सरकार ने, एजुकेशन डिपार्टमेंट, हायर एजुकेशन डिपार्टमेंट ने तुरंत उसको प्रारंभिक थोड़ा इंक्वायरी किया।